नमस्कार. सिटी न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. टीसीएन न्यूज ग्रुपच्या वतीने दर्शकांचं हार्दिक स्वागत आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आज एक खास व्यक्तीची मुलाखत आपल्यासाठी सादर करत आहोत. त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर अमोल कोल्हे, जे महाराष्ट्राला परिचित आहेत. शिवाय आपल्या देशामध्ये सुद्धा त्यांनी शिवरायांची भूमिका वठवून एक नावलौकिक प्राप्त केला. आज ते शिवसेनेमध्ये उपनेते म्हणून कार्यरत आहे. त्यांच्याशी एक संवाद साधण्याचा एक छोटासा प्रयत्न. डॉक्टर साहेब, आपण आज शिवसेनेचे उपनेते आहात, परंतु यापूर्वी आपण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून अतिशय लोकप्रिय झाला. लोकप्रियतेच्या अतिशय शिखरावर असताना आपल्याला राजकारणामध्ये येण्याची काय गरज पडली किंवा अशी इच्छा जाणवली? अगदी खरं सांगायचं तर हे आनंदाचं गुणोत्तर वाढवण्याची गोष्ट आहे. मुळात मी डॉक्टर आहे. मी जर डॉक्टर असतो, मी प्रॅक्टिस केली असती तर मी दिवसाला समजा 100 पेशंट पाहिले असते, 200 पेशंट्स पाहिले असते. मी 100 लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिला असता. मी अभिनेता म्हणून होतो तेव्हा मी नाटकाचा प्रयोग करत असताना 1000-2000 प्रेक्षक येत होते. मी हजारो लोकांच्या चेहऱ्यावर आनंद देऊ शकतो. पण जेव्हा मी राजकारणात येतो तेव्हा जर मी एक विधायक राजकारणी झालो तर माझा एक चांगला निर्णय एका वेळी लाखो लोकांच्या चेहऱ्यावर आनंद देऊ शकतो. आणि राजकारणाला नावं ठेवणारे लोक अनेक असतात, पण सुशिक्षित माणसांनी राजकारणात यावं असं जर आपण म्हणत असू तर ते केवळ व्यासपीठावरून म्हणणं गरजेचं नाही. तुम्ही स्वतः उतरून मग तरुणांना खेचलं पाहिजे असं मला काय वाटत होतं आणि म्हणून मग राजकारणात. सर, ही भूमिका आपली अतिशय बरोबर आहे, परंतु राजकीय क्षेत्रामध्ये आपण सक्रियतेने करत असताना अभिनय क्षेत्राकडे जर आपलं दुर्लक्ष होत असेल तर तिथले रसिक लोक आपले नाराज होणार नाहीत का? नाही, असं होत नाही शक्यतो, कारण दोन्ही गोष्टी बॅलन्स करण्याचा एक प्रयत्न. म्हणजे खूप अभिमानानं सांगतो की महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणातलं सर्वात सुसंस्कृत जे व्यक्तिमत्व आहे ते माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना स्वतः उद्धवसाहेब कलाकार असल्यामुळे या गोष्टीचा बॅलन्स साधण्यामध्ये मला माझ्या पक्ष नेतृत्वाची मदत होते. हे खरोखर अभिमानानं सांगण्याची गोष्ट आहे. आणि थोडंफार कामाचं प्रमाण कमी होतं, पण पूर्णपणे त्याकडे दुर्लक्ष होतं असं होत नाही. त्यामुळे सातत्यानं काही ना काही प्रोजेक्ट्स येत आहेत आणि त्याचबरोबर पक्षाचं जे काम आहे माझ्यापर्यंत जे करता येतं साहेबांच्या आदेशानुसार ते सुरू. तरी पण आपण पुढे एखादी भूमिका करणार काय नाट्यक्षेत्रामध्ये किंवा छोट्या पडद्यावरती वगैरे? अशा भूमिका आता सुरूच आहेत. आता जागरण नावाचा एक सिनेमा येतोय. मध्यंतरीच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एक जो महाराष्ट्राच्या काळजाचा तुकडा राहून गेला आहे तो म्हणजे बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकी याच्यावर भाष्य करणारा मराठी टायगर्स नावाचा सिनेमा केला. आता दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करणारा जागरण नावाचा सिनेमा मेच्या शेवटच्या आठवड्यात येऊ घातलेला आहे. त्यानंतर एका अनसन हिरोची कृष्णाची एक युद्ध नावाचा सिनेमा पुढच्या डिसेंबरमध्ये रिलीज होईल. त्याचबरोबर 2 दूरचित्रवाणी मालिकांची बांधणी सुरू आहे. शिवपुत्र शंभूराजे नावाचं एक नाटक करतो, शिवपुत्र संभाजी या नावाचं, की हिंदुस्थानच्या इतिहासातला एकमेव अँग्री यंग मॅन जो आहे ते म्हणजे संभाजी महाराज. आणि त्या संभाजी महाराजांचं चरित्र लोकांसमोर सांगण्याचं, ते साजिवंतपणे उभं करण्याचं काम करतो, जेणेकरून या देशातल्या महाराष्ट्रातल्या तरुणाईला एक प्रेरणा मिळेल, लढण्याची, झुंजण्याची, स्वाभिमानाची प्रेरणा मिळेल. तेव्हा कलाकार म्हणून या सगळ्या भूमिका सुरूच आहेत आणि अशी आणखी कुठली भूमिका समोर आली ती आव्हानात्मक वाटते तर ती नक्की पाहिजे. सर्वजण एक प्रश्न असा की जेव्हा आपण नाट्यक्षेत्रातून किंवा अभिनय क्षेत्रातून या राजकारणामध्ये आला तेव्हा अनेक पक्ष असताना आपण केवळ शिवसेनेचीच काय निवड केली? मी जसं म्हणालो तसं देशाच्या राजकारणातलं सर्वात सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणजे माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ही सगळ्यात पहिली महत्त्वाची बाब होती. दुसरी फार महत्त्वाची बाब, जी भूमिका मी केली ती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केल्यानंतर त्रयस्थपणे जेव्हा मी या सगळ्यांकडे पाहत होतो तेव्हा प्रत्येकजण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत होता. पण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला ही शिस्त लावून दिली होती की हा एकमेव राजकीय पक्ष असा आहे की ज्याची कुठलीही बैठक महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्याशिवाय सुरू होत नाही. जय भवानी जय शिवाजी ही घोषणा देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही दिली गेली तर एका त्रयस्थ माणसाला कायम असं वाटतं ही बहुतेक शिवसेनेची सभा आहे, ही बहुतेक शिवसेनेची रॅली सुरू आहे. इतकं एक हे नातं जुळलेलं होतं. आणि जसं म्हणालो तसं एक फार महत्त्वाची गोष्ट, तिसरी महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिक. इतकी कडवट निष्ठा पक्षावर, संघटनेवर, पक्ष नेतृत्वावर अन्य कुठल्याही पक्षात सापडत नाही. अन्य पक्षांमधले अनेक कार्यकर्ते जर पाहिले काही ठिकाणी, काही निष्ठावान कार्यकर्ते इतर पक्षातही आहेत, पण काही पक्षांमध्ये जर पाहिलं
तर जाता जाता साखरेचा एखादा कण सांडतो आणि साखरेचा एखादा कण सांडल्यानंतर तेवढ्या पुरत्या मुंग्या जमा होतात. तसे काही पक्षांमध्ये कार्यकर्ते असतात. पण शिवसैनिक जर म्हटला तर तो पावसाळ्याची बेगमी करण्यासाठी उन्हाळाभर एक एक कण वाहून नेणाऱ्या मुंगीसारखा सतत संघटनेसाठी कार्यरत असतो. ही जी कार्यकर्त्यांची घट्ट वीण आहे ती शिवसेनेकडे आहे. त्यामुळे मला वाटतं मला काम करताना या अशा लोकांबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला असतं. सर, एक शेवटला प्रश्न की शिवसेनेची भूमिका आहे की 20% राजकारण आणि 80% आपलं समाजकारण. तर एक शिवसेनेचे उपनेते या अनुषंगाने आपण भविष्यामध्ये याला साथ देऊन काय करू इच्छित आहे? नाही, 80% समाजकारण 20% राजकारण या गोष्टीवर शिवसेनेची कायम वाटचाल सुरूच आहे. आत्ताच युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरेंनी 100% राजकारण अशी गोष्ट बोलून दाखवलेली आहे. कारण राजकारण आणि समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समाजकारण जितकं जास्त प्रभावीपणे करू तितकं राजकारण जास्त प्रभावीपणे करता येतं. आणि आज विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे जीवाचं रान करून ज्या दुष्काळग्रस्त भागाला जगवण्याचं त्याला ताटमानेनं उभं करण्याचं फार मोठं काम करत आहेत. ते पाहिलं तर तुम्हाला याची खरोखर खात्री पडते की हेच काम याच तत्वानं पुढे चाललेलं आहे. आणि एक शिवसैनिक म्हणून या कामाला जिथे जिथे हातभार लावता येईल तो लावण्याचा माझा प्रयत्न असेल. थँक्यू सर. आपल्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र. आदिशक्ती तुळजाभवानी, उभय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समतेचे खऱ्या अर्थानं प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले आणि समतेचे खऱ्या अर्थानं अंगीकारिते राजर्षी शाहू महाराज आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची आण घेऊन या महाराष्ट्रात स्वाभिमानाचं यज्ञकुंड पेटवून महाराष्ट्र धर्म जागवणारे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीनं पवित्र अभिवादन करतो. आताच कार्यक्रमाचं उद्घाटन करून शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर जी रावते साहेबांच्या बैठकीसाठी गेलेले यवतमाळ जिल्ह्याला पालक या शब्दाचा अर्थ काय असतो ते जनतेची हाक, शिवसेनेची साथ अशा उपक्रमांमधून दाखवणारे पालकमंत्री महसूल राज्यमंत्री नामदार संजय भाऊ राठोड, उपस्थित असलेले सर्व जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, पराग भाऊ पिंगळे, युवासेना, महिला आघाडी, शाखा प्रमुख आणि गेली 350 वर्ष काळजाच्या कप्पात छत्रपती शिवाजी महाराजांना देवासारखे पूजणारे आणि त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असणारे तुम्ही यवतमाळकर सगळ्यांना सप्रेम जय महाराष्ट्र. आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आधीच अभिनंदन की 4 वाजता पाऊस येऊन गेला, त्यानंतर वारा सुटला, सोसाट्याचा वारा सुटला, पाऊस आला, सगळ्या स्टेजची उलथापालथ झाली, खुर्च्यांवर पाणी होतं. तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली, कार्यक्रम होईल याची खबरदारी घेतली. 6 वाजता पुन्हा पाऊस आला, पुन्हा तुम्ही तीच तयारी केलीत आणि इतक्या मोठ्या संख्येने 2 वेळच्या पावसानंतर खरं तर मला वाटलं होतं प्रत्येक खुर्ची रिकामी असेल, पण बऱ्याच खुर्च्या भरलेल्या आहेत. आता तुमची मनं भरण्याची माझी जबाबदारी आहे. ही जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य साधून आधी एक शुभेच्छा तुमच्यासाठी. बरोबर, पत्रकार बांधव सुद्धा असतील कदाचित, बऱ्याच काही वावटळी उठतायत. या वावटळींसाठी एक शुभेच्छा खास तुमच्या सगळ्यांसाठी. महाराष्ट्राचे लचके तोडू पाहणाऱ्या लांडग्याच्या अवलादींना जाऊन सांगा ही ठाण्या वाघाची जात आहे. महाराष्ट्राचे लचके तोडू पाहणाऱ्या लांडग्याच्या अवलादींना जाऊन सांगा ही ठाण्या वाघाची जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या मनात आणि महाराष्ट्र धर्म अजून रक्तात आहे. म्हणून तुम्हा सर्वांना आजच्या महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय महाराष्ट्र म्हणताना आता कंसात एक अखंड शब्द लावण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तो शब्द तुमच्या मनात कायम असेल, त्या गोष्टीकडे खरोखर नंतर येऊ.
आणि म्हणून आधीच एक कल्पना देतो, आधीच एक गोष्ट स्पष्ट करतो, तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो दोन वेगवेगळ्या गोष्टींसाठी. पहिली गोष्ट म्हणजे दुष्काळानं होरपळणाऱ्या विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये परवाच माझ्या वाचनामध्ये आलं की इयत्ता 6वीतल्या सोनल पुफरे नावाच्या एका मुलीची कविता बालभारतीच्या पुस्तकात समाविष्ट झाली. 6वीच्याच इयत्तेच्या बालभारतीच्या पुस्तकात समाविष्ट झाली. आणि खरोखर यवतमाळच्या युवा पिढीविषयी समाधान वाटलं की भेगाळलेल्या जमिनीवर हिरवी शाल ओढण्याचं स्वप्न बघणारी तरुणाई आज यवतमाळमध्ये, याचं खरोखर समाधान वाटलं. आणि दुसरं अभिनंदन या गोष्टीसाठी वाटलं की शिवसेना पक्षातले आमचे सहकारी पालकमंत्री या तरुणाईच्या डोळ्यात असलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी खरोखर पालकत्वाची भूमिका घेणारे पालकमंत्री तुम्हाला लाभले, याचं खरोखर समाधान वाटलं. या दोन्ही गोष्टींसाठी आधी तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हा विषय मांडत असताना काही गोष्टी आधीच तुमच्या समोर अगदी स्पष्टपणे सांगतो. मी कोणी इतिहास संशोधक नाही, मी कोणी इतिहास अभ्यासक नाही. राजा शिवछत्रपती मालिका केल्यानंतर खरंच वाटलं नव्हतं की आपण कधी व्याख्यान देऊ. आपण फक्त कलाकार आहोत, आपण कलेचं काम करायचं असतं. त्याच वेळी एका इतिहास संशोधकांनी मला सांगितलं, जेव्हा तुम्ही ऐतिहासिक भूमिका साकारता तेव्हा तुम्ही इतिहासाचे ब्रँड अँबॅसेडर असता आणि तुमचा वैभवशाली इतिहास तुम्ही लोकांना सांगावायचा असतो. तेव्हा खरोखर वाटलं नव्हतं आपण खरोखर व्याख्यान देऊ. पण इतर व्याख्यान ऐकले, इतर राज्यांमध्ये फिरलो, इतर देशांमध्ये फिरलो, तेव्हा एक कळलं की बाकीच्या राजांचं टीजभर कर्तृत्व असताना ते हातभर करून सांगतात माझ्या राजाचं आभाळभर कर्तृत्व आहे, तर उभा जन्म सुद्धा त्यांचं गाण कमी पडला पाहिजे, अशा पद्धतीनं महाराजांचं चरित्र सांगितलं पाहिजे. सुरुवात करताना मी अनेक महापुरुषांची नावं घेतली, पण या महापुरुषांचा आणि महाराजांचा परस्परांशी खूप छान संबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध 1865 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी लावला. समाधीची जागा स्वच्छ केली, शिवजयंती सुरू केली. त्या शिवजयंतीचा धागा पकडून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती सुरू केली आणि स्वातंत्र्याच्या चळवळीला स्वराज्याच्या इतिहासाचं एक अधिष्ठान दिलं. याच महात्मा ज्योतिराव फुलेंना जे गुरुस्थानी मानत होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्राची सुरुवात जय शिवराय या नावाने होत होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकामध्ये जे रयतेचं राज्य तयार केलं होतं, ते रयतेचं राज्य खऱ्या अर्थानं अंमलात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते राजर्षी शाहू महाराजांनी केलं होतं. त्यामुळे या सगळ्या महापुरुषांचं नाव घेताना खरोखर सूर्यमालेतले ग्रह असतात. एक सूर्य असतो तेजस्वी तारा, त्या सूर्याच्या तेजस्वी ताऱ्यापासून तेज घेऊन अनेक ग्रह जन्माला येतात. त्याच्या प्रकाशावर सगळे ग्रह अवलंबून असतात, त्याच्या प्रकाशाने ते ग्रह प्रकाशमान होत जातात. महाराष्ट्र नररत्नांची खाण जर म्हटलं तर महाराष्ट्र या नररत्नांची सूर्यमाला जर म्हटलं, यातला प्रत्येक महापुरुष हा एक ग्रह जर म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज हा त्यांचा प्रेरणा स्त्रोत असलेला तेजस्वी तारा आहे. आणि त्या तेजस्वी सूर्याची आरती या काजव्यानं करण्याची संधी मला दिली, त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. पण छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर खरोखर एक प्रश्न पडतो. सुरुवातीला राजा शिवछत्रपती मालिकेतून महाराजांची भूमिका साकारत असताना, त्यानंतर वीर शिवाजी मालिकेतून हिंदी चॅनलवर ही भूमिका साकारत असताना, महाराष्ट्रभर फिरताना, महाराष्ट्रातल्या तरुणाशी संवाद साधताना खरोखर दोन गोष्टी जाणवल्या. एक फार महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदुस्थानचं दुर्दैव आहे, महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की प्रत्येक महापुरुषाला आम्ही एक जातीची चौकट घातली, त्याला एक धर्माचा हार घातला आणि त्यानंतर आम्ही त्याला तेवढ्यातच बंदिस्त करून ठेवलं. कुठलाही महापुरुष त्या त्या जातीत जन्माला आला म्हणून तो थोर ठरला नाही, तर त्याच्या कर्तृत्वानं त्यानं अलौकिक सामाजिक आणि देशासाठी योगदान दिलं म्हणून त्या त्या ज्ञातीतल्या अनुयायांना तो अनुकरणीय वाटला. ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणं जास्त गरजेचं असं मला वाटलं. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर बेंबीच्या देठापासून जय म्हणणार नाही असा आवाज उभ्या महाराष्ट्रात सापडणार नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणं नाही, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त शाहिस्ते खानाची बोटं छाटणं नाही, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त पावनखिंडीत शंभू सिंग जाधव आणि 300 बांधलांनी बाजीप्रभू देशपांडेंच्या नेतृत्वाखाली केलेली घोडखिंडीतली चित्तथरारक लढाई नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त आग्र्याहून सुटका नाही, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ राज्याभिषेक नाही, त्याच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराज खूप काही आहे. हे नेमकं खूप काही काय आहे याचा विचार करायची गरज आहे.
एक गोष्ट प्रत्येकाने आधी आपल्या मनाशी खोळगाट बांधली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज कुणी देव नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गातून अवतरले आणि देव्हाऱ्यात बसले असं कधी घडलं नाही. पण मर्त्य माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा केवळ आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर माणूस देवत्वाला पोहोचू शकतो याचं जगातलं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि ही तुमच्या माझ्यासाठी प्रेरणा आहे, ही प्रत्येक तरुणासाठी प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय दिलं याच्यासाठी एक साधी गोष्ट सांगतो. एक गाव असतं, गावात दोन लहान मुलं असतात, एक 6 वर्षाचा पोरगा, एक 10 वर्षाचा पोरगा. दोन्ही पोरं गावाबाहेर खेळायला जायचं म्हणतात. दोन्ही पोरं खेळायला जातात, एक विहीर दिसते, विहिरीत डोकावून बघताना 10 वर्षाचं पोरगं विहिरीत पडतं. 6 वर्षाचं पोरगं घाबरतं. 10 वर्षाचा मोठा पोरगा विहिरीत पडलाय. 6 वर्षाचं पोरगं काय करणार? 6 वर्षाचं पोरगं कावरं बावरवून आजूबाजूला बघतं, चिटपाखरू सुद्धा नसतं मारहाणात. हाका मारून बघतं 6 वर्षाचं पोर, कोणीच ओ देत नाही, कोणीच प्रतिसाद देत नाही. आणि तितक्यात त्या 6 वर्षाच्या चिमुरड्याला बाजूला पडलेली एक बादली दिसते, बादलीला लावलेला दोरखंड दिसतो. तो विचार न करता 6 वर्षाचं पोरगं बादली दोरखंडा सहित विहिरीत टाकतं. 10 वर्षाच्या पोराला सांगतं, दोरखंड पकड, मी ओढतो. कोणीच काही बोलत नाही. जीवाच्या आकांताने 6 वर्षाचं पोरगं 10 वर्षाच्या पोराला पुन्हा कधी आयुष्यात संधीच मिळणार नाही अशा पद्धतीनं ओढत जातं. 10 वर्षाचं पोरगं बाहेर येतं. दोघं आनंदाने रडायला लागतात, एकमेकांनी मिठ्या मारतात आणि विचार करतात आता गावाकडे जाऊन सांगायचं कसं. पण गावाकडे तर गेलो पाहिजे, संध्याकाळ झाली पाहिजे, सगळीकडे शोधाशोध सुरू झालेली असते. संध्याकाळी पोरं घरी येतात. घरी आल्यानंतर 10 वर्षाचं पोरगं चिडीचूप बसतं. 6 वर्षाचं पोरगं शेवटी न राहून सांगतं काय घडलं होतं. 10 वर्षाचं पोरगं विहिरीत पडलं होतं आणि 6 वर्षाच्या पोराने त्याला बाहेर काढलं. अख्खं गाव वेड्यात काढतो दोघांना. अख्खं गाव वेड्यात करतं. 6 वर्षाचं पोरगं कुठे 10 वर्षाच्या पोराला विहिरीतून बाहेर काढू शकेल काय? आणि त्या गावात एक बुजुर्ग माणूस असतो. त्या बुजुर्ग माणसाला सगळे जाऊन विचारतात असं कसं होऊ शकतं? 6 वर्षाचं पोरगं 10 वर्षाच्या पोराला कसं बाहेर काढू शकतं? तो बुजुर्ग माणूस म्हणतो सोपं आहे, त्यांनी जसं सांगितलं तसं काढलं. पोरगं विहिरीत पडलं, यांनी बादली टाकली, दोरखंड ओढला, 10 वर्षाचं पोरगं बाहेर आलं. सगळे गावकरी म्हणतात काका तुम्ही तरी खोटं बोलू नका, असं काही घडलंच असू शकत नाही. तेव्हा काका सांगतात असं खरंच घडलं होतं. याला 2 महत्वाची कारणं होती. पहिलं कारण म्हणजे 6 वर्षाच्या मुलाला हे जमणार नाही, हे तुला जमणार नाही असं सांगणार त्या माळरानावर कोणीच नव्हतं. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास जागा झाला होता. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट म्हणजे 6 वर्षाच्या मुलाला बेभान झाल्यानंतर स्वतःला सुद्धा वाटलं नव्हतं की आपल्याला हे जमणार नाही, त्यामुळे मला हे करायचंच असं ठरवून 6 वर्षाच्या मुलाने केलं होतं. महाराजांनी या 2 गोष्टी दिल्या ज्या 6 वर्षाच्या मुलाला निसर्गाने दिल्या होत्या. त्या 2 गोष्टी महाराजांनी दिल्या. कमरेला लंगोटी लावून जेमतेम शेती करणाऱ्या 12 मावळ्यातल्या मावळ्यांना महाराजांनी प्रेरणा दिली की तुम्ही हे करू शकता. 5 पातशायांना पालत पाडून त्यांच्या छाताडावर भगवा फडकवू शकता. ही प्रेरणा महाराजांनी मावळ्यांना दिली. आणि ती प्रेरणा दिल्यानंतर एकामागून एक स्वाऱ्या करत जेव्हा महाराज पुढे जात होते तेव्हा याच मावळ्यांना दुसरी प्रेरणा मिळाली. ती दुसरी प्रेरणा होती की हो आम्ही जिंकू शकतो. कितीही अडचणी आल्या तरी आम्ही जिंकू शकतो. जर स्वतःच्या मनाला निश्चून सांगितलं की होय मला जिंकायचंच तर आम्ही जिंकू शकतो. माझ्या भावांनो, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं असेल तर आधी स्वतःच्या मनाला बजावून सांगा होय आम्ही जिंकू शकतो, तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्याची आपल्यात पात्रता आहे असं वाटतं. या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखी वेगवेगळ्या बाजूने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आणखी महाराष्ट्राला काय दिलं तर तब्बल 350 वर्ष महाराष्ट्राचा स्वाभिमान बहामनी सुलतानांच्या टाचेखाली चिरडला जात होता. हा स्वाभिमान चिरडला जात असताना कुठेही आशेचा किरण नव्हता, कुठेही अपेक्षा दिसत नव्हती. आया बहिणींची अब्रू वेशीवर टांगली गेली होती. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं पाय पुसणं असताना त्या पोत्यासारखं लक्तर निघाली होती, चिंध्या उडाल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी या पोतेऱ्याचं एक भरजरी वस्त्र तयार केलं आणि त्या भरजरी वस्त्राला महाराष्ट्राच्या अंगा खांद्यावर लपेटून घेतलं.
आणि तेच भरजरी वस्त्र आपण आपल्या अंगा खांद्याभोवती लपेटून आज अभिमानानं म्हणतो जय महाराष्ट्र. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला दिली. जेव्हा महाराज साकारण्याची संधी मिळाली तेव्हा खरंच माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. माझं अगदी एक साधं म्हणणं असतं, विशेषतः तरुणाईसाठी एक म्हणणं आहे, पुनर्जन्म असतो की नाही माहित नाही, मागच्या जन्मीचं पुण्य या जन्मी येतं की नाही माहित नाही. मला फक्त एवढंच कळतं, शाळेत एकदा शिकलो होतो, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन इज लॉ ऑफ लाईफ. टू एव्हरी ऍक्शन देर इज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. या आयुष्यात तुम्ही जे पेरता तेच या आयुष्यात उगवणार असतं. या आयुष्यात तुम्ही ज्यांना कापता तेच तुमच्या अंगावर कोसळणार असतात. तुम्ही जर कुणासाठी खड्डा खोदत असाल तर कुठेतरी कुणीतरी तुमच्यासाठी खड्डा खोदत असतं. आणि कुठेतरी खड्ड्यात पडलेल्या माणसाला तुम्ही हात देणार असाल तर तुम्ही खड्ड्यात पडल्यानंतर कोणीतरी तुम्हाला हात देण्यासाठी उभं असतं. या इतक्या साध्या फिलॉसॉफीवर जगत असताना जेव्हा महाराजांची ही भूमिका करण्याची खरोखर संधी मिळाली तेव्हा पुनर्जन्मावर विश्वास नसतानाही एक गोष्ट अशी मनात चमकून गेली. कदाचित गेल्या जन्मात महाराजांच्या स्वराज्यासाठी या महाराष्ट्राच्या मातीत कुठेतरी रक्ताचा थेंब सांडणारा मावळा असेल आणि म्हणून त्या सांडलेल्या रक्ताच्या थेंबाचं भगवंतानं आई जगदंबेनं सोनं केलं आणि म्हणून 350 वर्षांपूर्वी साकारलेल्या महाराजांची भूमिका साजिवंत रूपात साकार करण्याची एक संधी मिळाली. आणि मग ही साकारताना महाराजांचा एक वेगळा शोध सुरू झाला. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघण्याचा संपूर्ण महाराष्ट्राचा दृष्टिकोन खूप वेगवेगळा आहे. पश्चिम महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे आपला माणूस वाटतात. या मातीतून महाराज वावरले असतील, अनेक वेळा गेले असतील असं वाटतं. गोव्याकडे बेळगावकडे छत्रपती शिवाजी महाराजांना देवत्व आहे असं वाटतं. विदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक चमत्कार म्हणून पाहिलं जातं. मराठवाड्यामध्ये त्यांच्याकडे एक अप्रूप म्हणून पाहिलं जातं. आणि या सगळ्यांना सामायिक वाटणारे महाराज साकारणं हे मोठं कर्तव्य होतं आणि म्हणून महाराजांचा शोध घेणं क्रमप्राप्त होतं. त्याच वेळी गृहस्थ भेटायला आले तेव्हा त्यांनी मला सांगितलं, डिफाईन मॅनेजमेंट इन वन वर्ड ही जर गोष्ट असेल तर या गोष्टीचं उत्तर छत्रपती शिवाजी महाराज असं येतं. आणि खरोखर विचार सुरू केला. मॅनेजमेंटमध्ये एक प्रिन्सिपल असतं, स्वॉट अनालिसिस. हे स्वॉट अनालिसिस अनेक कंपन्यांमध्ये शिकवलं जातं, अनेक गोष्टींना शिकवलं जातं, कॉलेजेसमध्ये शिकवलं जातं. स्वॉट अनालिसिस म्हणजे काय? पहिला असतो एस. एस म्हणजे स्ट्रेंथ, तुमची ताकद ओळखा, तुमची ताकद. आणखी डब्ल्यू म्हणजे वीकनेस, तुमची कमकुवत बाजू ओळखा, तुमच्यातले दोष ओळखा आणि तुमच्यातल्या कमकुवत बाजूला तुमचं बलस्थान बनवा. तिसरी गोष्ट असते ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटी. तुम्ही संधी शोधायला सुरुवात केली पाहिजे. आणि चौथी गोष्ट असते ती हा 2 गोष्टींसाठी असतो, एक म्हणजे थ्रेट आणि दुसरी म्हणजे टार्गेट. आता हे स्वॉट अनालिसिस जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही लावायला सुरुवात करता तेव्हा महाराजांनी आपली ताकद ओळखली सह्याद्री. महाराजांनी आपली ताकद ओळखली सह्याद्रीच्या रांगा. या बिकट सह्याद्रीच्या रांगांच्या आडोशानं अनुषंगानं छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण स्वराज्याचा सारीपाठ मांडायला सुरुवात केली. त्याचबरोबर महाराजांनी आपली दुसरी ताकद ओळखली ती म्हणजे दुर्ग. छत्रपती शिवाजी महाराज लिहितात, राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग भक्कम असता राज्य अबाधित राहते. पुढे छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या बुधभूषणम ग्रंथामध्ये लिहितात, सुसज्ज अशा दुर्गांना आणि बुरुजांनी सिद्ध असलेला एक धनुर्धारी त्याच्यापेक्षा 100 सैनिकांना भारी पडू शकतो. आणि सुसज्ज अशा दुर्गाच्या आडोशाला असलेली हजाराची फौज शत्रूच्या लाख फौजेला भारी पडू शकते. ही महाराजांनी गोष्ट ओळखली आणि महाराजांनी किल्ल्यांचं काम सुरू केलं. हे किती मोठं सुरू केलं याचा विचार करा. चीनच्या भिंतीचा जगाच्या 7 आश्चर्यांमध्ये समावेश केला जातो. या चीनच्या भिंतीचं बांधकाम 1600 वर्ष सुरू होतं आणि हे 1600 वर्ष बांधकाम सुरू असताना चीनच्या भिंतीची जेवढी लांबी आहे त्यापेक्षा जास्त लांबीची तटबंदी छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ त्यांच्या हयातीत बांधली होती. हे महाराजांनी महाराष्ट्राची ताकद तयार केली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डब्ल्यू म्हणजे वीकनेस. महाराजांनी आपली एक फार मोठी कमकुवत बाजू ओळखली. कदाचित मॅनेजमेंटच्या प्रिन्सिपलच्या पलीकडे महाराज या गोष्टीसाठी जातात. तत्कालीन हिंदू धर्मामध्ये समुद्र पर्यटन हे निश्चित होतं असा एक समज होता आणि त्यामुळे 7व्या शतकात चौलच्या राजाचा आरमार होतो. त्यानंतरची पुढची 1000 वर्ष एकाही राजाने आरमार उभी करण्याची हिंमत दाखवली नव्हती.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं की या बलाढ्य आरमाराच्या जोरावर आज परकीय सत्ता हिंदुस्थानात येतात, हिंदुस्थानात आपली मान जमवतात. मुघल या परकीय सत्तांच्या जोरावर समुद्रावर आपलं वर्चस्व ठेवतात आणि महाराजांनी सुसज्ज असं बलाढ्य असं आरमार उभं केलं. महाराजांनी अस्तित्वात नसलेल्या एका कमकुवत बाजूला आपलं एक फार मोठं बलस्थान बनवलं. त्यासाठी महाराजांनी एक दुसरी गोष्ट अनाहूतपणे केली. मॅनेजमेंट मध्ये तिसरं एक गोष्ट असते ती म्हणजे लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि महाराजांनी लीडिंग फ्रॉम द फ्रंट करत असताना राजानं ही धर्माचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी केला पाहिजे ही गोष्ट महाराजांनी आपल्या गोष्टीमध्ये दाखवून दिली. तिसरी फार महत्वाची गोष्ट म्हणजे ऑपॉर्च्युनिटी. आपल्या वेळेस जेव्हा कधी संकट येतं, आपल्याला जेव्हा कधी अपयश येतं, तेव्हा आपण आपल्यावर आलेल्या संकटाची ढाल कायम पुढे करतो. महाराजांनी प्रत्येक वेळी आलेल्या संकटामध्ये संधी शोधली. काय होती ही महाराजांनी सोडलेली संधी? अफजल खान स्वराज्यावर चालून झाला. अफजल खान स्वराज्यावर चालून आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येकानं सल्ला दिला. वाई प्रांताचा सुभेदार असलेला अफजल खान, एवढा बलाढ्य असा अफजल खान, तोफेचा गाडा स्वतःच्या ताकदीनं उचलणारा अफजल खान, शिवाजी महाराजांच्या सख्या भावाची हत्या करणारा अफजल खान, महापराक्रमी स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांना कैद करून विजापुरात त्यांची धिंड काढणारा अफजल खान. महाराजांना प्रत्येकाने सल्ला देऊ पाहिला, महाराज शरणागती पत्करावी, महाराज शरणागती पत्करावी. कदाचित महाराजांनी शरणागती पत्करली असती तर अफजल खानासारखं संकट पुन्हा माघारी सुद्धा गेलं असतं. कदाचित तेव्हाच तह होऊन काहीतरी गोष्ट घडली असती. इतिहासाच्या गर्भात नेमकं काय होतं कोणालाच माहित नव्हतं. पण महाराजांनी संकटात एक संधी शोधली. महाराजांनी संकटात संधी शोधली. महाराजांनी सगळ्यांचं मनोबल वाढण्यासाठी भवानी मातेच्या दृष्टांताची गोष्ट सांगितली. अचानक रात्री सगळ्यांना खरेदी गेले, रात्री सगळ्यांना निरोप गेले. महाराजांनी अचानक मस्ततीसाठी बोलवलं. दरवाजा उघडला आणि महाराज समोर बोलते झाले. साक्षात आई भवानीने आम्हाला दृष्टांत दिला. आता अफजल खान आमच्या हातून मारल्याशिवाय स्वस्थ बसणे नाही. आई भवानीला 32 दातांचा बोकड बळी द्यायचा आहे. पण महाराजांनी संकटात संधी शोधली होती. प्रतापगडाच्या पायथ्याची झालेला रणथरारक झुंजार तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. हा थरार महाराजांनी घडवून आणला आणि दख्खनच्या पठारावर ग्वाही फिरली. शिवाजी नावाचा राजा या महाराष्ट्रात जन्माला आला. तोपर्यंत फक्त पुणे आणि सुपे परगण्यापुरतं असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे संपूर्ण दख्खनच्या पठारावर दुमदुमलं. महाराजांनी शोधलेल्या संकटातल्या संधीमुळे. महाराजांनी अशी दुसऱ्यांदा संधी शोधली. महाराज आग्रा भेटीला गेले औरंगजेबाला भेटण्यासाठी. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस मोठी रोषणाई झाली होती. दिवाने आम मध्ये महाराजांना भेटणीची वेळ देण्यात आली होती. दिवाने आम मध्ये औरंगजेब सर्वसामान्य रयतेला भेटत होता. महाराज मुद्दाम उशीर करून दिवाने खास मध्ये जातात. महाराज जेव्हा दिवाने खास मध्ये गेले, साधी एक विचार करा, आज जर मी यवतमाळ मध्ये काही गोष्ट बोललो तर या बोललेल्या गोष्टीचं प्रतिबिंब किती ठिकाणी उमटेल? एका जिल्ह्यात, आजूबाजूच्या 4 जिल्ह्यात एवढ्या पुरतं हे प्रतिबिंब उमटू शकतं. हीच गोष्ट जर बोलायची असेल तर मुंबई, नागपूर सारख्या शहरामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलली तर संपूर्ण महाराष्ट्रात याचं प्रतिबिंब उमटतं. बरोबर? आणि हीच गोष्ट महाराजांनी केली. महाराज दिवाने आमच्या ऐवजी दिवाने खास मध्ये औरंगजेबाला भेटायला गेले. दिवाने आम मध्ये औरंगजेब सर्वसामान्य रयतेला भेटला असता, रयते समोर महाराजांचा स्वाभिमानाचा एल्गार गेला असता तर आग्रा शहरापुरती बातमी पसरली असती. पण महाराज दिवाने खास मध्ये भेटायला गेले जिथे देशोदेशीचे वकील, राजे, रजवाडे भेटीला आले होते आणि तिथे स्वाभिमानाचं स्फुल्लिंग चेतलं. महाराजा जसवंतसिंगाच्या मागे उभे केल्यानंतर महाराज आग्रा दरबारात कडाडले. तोपर्यंत महाराज हे रिवाज ओळखून होते की औरंगजेबाशी जर कोणाला दुःखद बातमी द्यायची असेल तर तोंडावर रुमाल देऊन द्यावा लागतो. औरंगजेबापासून 20 फुटावर बातमी द्यावी लागते. पण महाराज तिथे कडाडले की इंग्रज पोर्तुगीज पाईक एवढा बलाढ्य आरमार आमचा दर्जा बरोबरीचा. आम्ही एक वेळ मौत पत्करू पण अपमान नाही. महाराजांनी संकटात संधी शोधली. संकटात शोधलेल्या संधीमुळे संपूर्ण जगभर ग्वाही फिरली की काबूल ते बंगाल एवढी मोठी सल्तनत असलेल्या औरंगजेबाच्या नजर देऊन त्याला ललकारणारा एक राजा हिंदुस्थानात जन्माला आलाय. त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी शोधलेली संकटातली संधी.
स्वॉट अनालिसिसची चौथी गोष्ट टार्गेट किंवा थ्रेट. महाराजांनी कायम ही गोष्ट ओळखली होती की बलाढ्य अशी मोगली फौज जेव्हा संपूर्ण ताकदीनिशी स्वराज्यावर उतरेल तेव्हा चिमुकल्या स्वराज्याला संरक्षणासाठी कदाचित महाराष्ट्राची जागा कमी पडेल. आणि म्हणून दक्षिण दिग्विजयाच्या वेळी महाराजांनी तामिळनाडू मधला जिंजीचा प्रदेश काबीज केला, जिंजीचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला, त्याची तटबंदी बुरुज सगळ्याचं काम करून घेतलं. आणि म्हणून संभाजी राजांच्या तेजस्वी बलिदानानंतर जेव्हा औरंगजेब पूर्ण फौजेनिशी महाराष्ट्र गिरंकृत करायला निघाला होता त्यावेळी राजाराम राजांना जिंजीच्या किल्ल्यात आश्रयाला जावं लागलं. कुठलंही काम करत असताना भविष्य काळातल्या धोक्यांचा विचार करून जर बांधणी केली तर भविष्य सुरक्षित ठेवता याचं हे उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि तसंच महाराजांनी टार्गेट ही एक गोष्ट फार महत्वाची ठेवली. पाऊल वाट चालायला सुरुवात करत असताना अनेक ठिकाणी कवी असं म्हणतात की रस्ता चालत असताना मंजिल कधी बघायची नसते, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी रस्ता चालायला सुरुवात करत असताना डोळ्यापुढे स्वप्न ठेवलं होतं, डोळ्यापुढे ध्येय ठेवलं होतं. ते ध्येय होतं स्वराज्याचं. आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक फतवा काढला होता, कुठल्याही वतनदाराला, कुठल्याही सरंजामशहाला त्याच्या वाड्या हुड्याला तटबंदी करता येणार नव्हती, त्याला स्वतःच्या पदरी फौज बाळगता येणार नव्हती. एक छत्री अंमल काय असतो याचं उदाहरण भविष्य काळातले धोके तयार होऊ नये म्हणून हे महाराजांनी तेव्हाच केलं होतं. आणि म्हणून मॅनेजमेंट इन वन वर्ड या प्रश्नाचं उत्तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज असेल. मॅनेजमेंट मध्ये आणखी एक दुसरा एक संकल्पना आहे, त्याला मॅक्रो थिंकिंग आणि मायक्रो थिंकिंग असं नाव आहे. मॅक्रो थिंकिंग म्हणजे फार मोठ्या प्रमाणावरचा व्यापक विचार आणि मायक्रो थिंकिंग म्हणजे सगळ्यात सूक्ष्माती सूक्ष्म विचार. जेव्हा ही संकल्पना महाराजांना लावली जाते तेव्हा जे आत्ताच उदाहरण दिलं जिंजीच्या किल्ल्याचं, आत्ताच उदाहरण दिलं ते महाराजांनी प्रत्येक वेळी संकटात संधी शोधल्याचा इतका व्यापक दृष्टिकोन महाराजांचा होता. त्याहीपेक्षा आणखी एक मोठं उदाहरण या मॅक्रो थिंकिंगचं. हमालाकडे बघावं आणि स्वतःची परिस्थिती तिथे अनुभवावी. जगातलं आयुष्यातलं कुठलंही दडपण, कुठलंही टेन्शन तुम्ही जर डोक्यावर घेतलं तर तुमची आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची कमी होते. आणि तेच दडपण खाली टाकून आत्मविश्वासानं त्याच्यावर उभे राहिलात तर तुमच्या आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढत असते. ही गोष्ट जर लक्षात घेतली तर जगातलं कुठलंही संकट, कुठलीही अडचण तुम्हाला थांबवू शकते. शिवाजी महाराज आणि हिंदुत्व व गोरक्षाही याची कशी सांगड घालता येईल? यात एक फार महत्वाची गोष्ट, याला एक दुसरा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. आपण नेहमी म्हणतो धर्मनिरपेक्ष. भारतीय घटनेमध्ये जेव्हा धर्मनिरपेक्षतेची व्याख्या केली जाते तेव्हा ही व्याख्या खूप साधी सरळ व्याख्या अशी आहे की प्रत्येकाला आपला धर्म आचरण्याची मुभा असावी, स्वातंत्र्य असावे. धर्मनिरपेक्षता या गोष्टीचा कुठेही उल्लेख असा होत नाही की कुठल्याही धर्माचं लांगुली चालन करावं. महाराजांचं हिंदुत्व अगदी सोप्या शब्दात मी सांगू इच्छितो. दोन पर्याय देतो मी तुम्हाला, कुठला पर्याय निवडाल ते सांगा. पहिला पर्याय असा, मी अमुक जातीत, अमुक पंथात, अमुक प्रांतात, अमुक धर्मात जन्मलो, याचा आयुष्यभर अहंकार किंवा न्यूनगंड बाळगणं, हा पहिला पर्याय. आणि दुसरा पर्याय हा, मी कुठल्याही जातीत, कुठल्याही प्रांतात, कुठल्याही पंथात, कुठल्याही धर्मात जन्मलो तरी माझ्या कर्तृत्वानं मी असं गोष्ट करून दाखवेल की माझा माझ्या जातीला, माझा माझ्या पंथाला, माझा माझ्या प्रांताला आणि माझा माझ्या देशाला अभिमान वाटेल. कुठला पर्याय निवडाल? दुसरा. माझ्या भावानं खात्रीला एक सांगतो, हा दुसरा पर्याय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे. या दुसऱ्या पर्यायामध्ये कुठेही लांगुल चालन नाही. या दुसऱ्या पर्यायामध्ये 18 पगड जातींची एकत्र मोठ बांधून स्वराज्याच्या विधायक कामासाठी त्यांना लावणं, हा दुसरा पर्याय आहे. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे. आणि या हिंदुत्वाला जर स्वतःच्या मनाला बिंबवलं तर अगदी साध्या गोष्टीचं एक खूप साधं उदाहरण देतो. छत्रपती शिवाजी महाराज या विषयापासून तरुणांच्या आजच्या एक फार आवडीची गोष्ट आहे क्रिकेट. बरोबर? समजा वर्ल्ड कपचा एक सामना, या वर्ल्ड कपचा जर सामना असेल आणि मोहम्मद शमीनं पहिल्या बॉलला विकेट काढली पाकिस्तान विरुद्ध, टाळ्या वाजवाल?
की रडाल? हा, टाळ्या? नक्की तुम्ही धर्मद्रोही आहात? हा, मला वाटतं माझा पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचलेलं आहे. जर टाळ्या वाजवल्या तर धर्मद्रोही ठरत असलो तरी सुद्धा आपण देशप्रेमी ठरतो, ही मनातली भावना आहे. त्यामुळे जात धर्म पंथ कुठलाही असला, देशाला अभिमान वाटेल ही जर गोष्ट करत असू तर तो हिंदू म्हटला पाहिजे. ते हिंदुत्व आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व होतं आणि अभिमानानं सांगू इच्छितो, याच हिंदुत्वाची कास हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ठेवली. आणि म्हणूनच युतीचं पहिलं सरकार जेव्हा आलं तेव्हा साबीरभाई शेख यांच्यासारखा मुस्लिम कार्यकर्ता हा महाराष्ट्र राज्याचा कामगार मंत्री झाला. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व. शिवाजी महाराजांचं चरित्र वाचत असताना अतिशय एक वेदनादायक असं वाटतं की शंभू महाराजांवर फार अन्याय झाला. त्यांच्या शेवटल्या काळामध्ये ज्येष्ठ पुत्र शंभू राजाला बनवून राजारामला अधिकारी देण्यात आले. त्यांच्या सल्लागारांचा सुद्धा फार मोठा होता. त्यामुळे माझे नाराज होऊन त्यांनी बंड केलं आणि नंतरची जी राजकीय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, अफजलखानाकडे गेले, त्यांचं हे केलं. तर हे एका पुत्रा, आपल्या ज्येष्ठ पुत्राबद्दल महाराजांनी अन्याय केला हा मी फार जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला. म्हणजे बरं, मी धन्यवाद देतो की प्रश्नोत्तराला सुरुवात झाल्यानंतर तुम्ही हा विषय नाही बोललात. कारण छत्रपती संभाजी महाराज बोलायचं म्हटलं असतं तर कदाचित तास दीड तास फक्त या एका विषयावर बोललो असतो. कारण हिंदुस्थानच्या इतिहासातला एकमेव अँग्री यजमान कोण असेल तर ते छत्रपती संभाजी महाराज. काय दिलं छत्रपती संभाजी महाराजांनी या हिंदुस्थानला? तर राजा हयात नसताना सुद्धा 18 वर्ष राजाशिवाय औरंगजेबाच्या 5 लाख फौजेची लढण्याची प्रेरणा दिली. ही ताकद छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानामध्ये. कोण ही ताकद छत्रपती संभाजी महाराजांमध्ये? ज्या माऊलीनं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्याच माऊलीनं संभाजी महाराजांचा सांभाळ केला. त्यामुळे संभाजी महाराज संस्कार जिजाऊ मासाहेबांनी केले नाही असं म्हणताच येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांवर अन्याय केला असं आपल्याला वरकरणी वाटत असेल तरी सुद्धा फार महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की संभाजी महाराजांची संपूर्ण संगोपन करण्यामध्ये, संभाजी महाराजांवर राजकीय संस्कार करण्यामध्ये महाराजांनी कुठेही कुचराई केली नाही. पण संभाजी महाराजांचा विचार बघा. दुसऱ्या वर्षी आईचं चित्र हरवलं. 9व्या वर्षी देरखानाच्या छावणीत महाराज संभाजी महाराज ओलीस म्हणून राहिले. 10व्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात हजेरी लावायला लागली. 11व्या वर्षी वडील मथुरेला एकट्याला सोडून आले. एकटा प्रवास मथुरा ते राजगड, एवढा मोठा प्रवास काशीपंत तिमाजींबरोबर त्यांना करत यावं लागलं. एवढं असून सुद्धा जो तुम्ही मुख्य मुद्दा सांगा हा कुठल्याही एखाद्या संघटनेकडे बघा, कुठल्याही एका संस्थेकडे बघा. अनेक वेळा त्या जातीयवादाचा रंग दिला जातो, पण यामध्ये मानवी स्वभावाचा एक फार गहिरा रंग आहे. या मानवी स्वभावाचा एक फार गहिरा रंग आहे. म्हणजे कुठली संस्था उभी होत असताना खांद्याला खांदा लावून अनेक जण काम करतात. जेव्हा फळं समोर दिसायला लागतात तेव्हा मानवी स्वभावामुळे मनात स्वार्थ जन्म घेतो. दुर्दैव हाच स्वार्थ अष्टप्रधानांच्या बाबतीत त्यांच्या मनात जन्माला आला आणि त्यांनी संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं एक षडयंत्र. त्यासाठी काही संशोधकांच्या मतात 2 गोष्टी धार्मिक बाब आहे. काही वेदोक्त पद्धतीचा अभ्यास करणारे लोक होते आणि शाक्तपथ्याचं आकर्षण संभाजीराजांना होतं. या वेदोक्त आणि शाक्त या दोनच्या वादामुळे संभाजीराज बदनाम करण्याचे तत्व करण्यात आलं. दुसरं म्हणजे संभाजीराजांचं थेट म्हणणं होतं की आजही माझ्या वडिलांना आल्या प्रत्येक नजरांना छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य खजिन्यात जमा करतात, तर स्वतःला आलेल्या नजरांना स्वतःच्या खजिन्यात जमा करण्याची कुठल्याही अष्टप्रधानाला मुभा नसावी. आणि अष्टप्रधानाला हेच म्हणणं होतं की स्वराज्यासाठी आधी खस्ता खाल्ल्यात, आता कुठेतरी 4 सुखाचे दिवस आले तर सुखाचे घास आपल्या तोंडात पडू. आणि कदाचित ही बंडखोरी असते. इथे बघा कित्येक तरुणांना वाटत असेल आपल्या वडिलांनी चूक केली. आयुष्यात कधीतरी कधीतरी वाटून गेलं असेल. काय विचार भाऊ, नॅशनल क्रिकेट खेळत असताना अचानक हॉटेलला येत असताना मनात कुठेतरी उठून गेलं होतं. चांगला क्रिकेटर झाला असतो, IPL मध्ये खेळत होतो, पण हॉटेलचा पासा कशाला वाढून ठेवला, मला येऊन सांभाळावा लागला. या चूक तुमची कधीच नसते.
प्रत्येक मराठी माणसाच्या मनात, प्रत्येक हिंदुस्थानी तरुणाच्या मनात आजही संभाजी महाराज जागे आहेत. तुमच्या रक्ताची बंडखोरी, व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याची जी प्रवृत्ती आहे ती तुमच्या रक्तात असलेल्या संभाजी महाराजांचा अंश. आणि म्हणून ही गोष्ट महाराजांकडून खरोखर अन्याय झाला नाही. लागोपाठी धावपळ जर अन्याय झाला असता, तुम्ही म्हणालात तसं कदाचित दुर्लक्ष झालं असतं आणि काही कादंबरीकारांनी, कथाकारांनी एक सुंदर प्लॉट रंगवला. काव्यात्मक दृष्टी हा एक सुंदर एक प्लॉट असू शकतो, एक कथेचा विस्तार असू शकतो की एका कर्तृत्ववान पित्याच्या जन्माला आलेला एक नाकर्ता मुलगा हे एक सुंदर काव्य कल्पना होऊ शकते. पण जर छत्रपती संभाजी महाराज बळफैली असते तर त्यांचं वर्णन घोड्याच्या पाठीवर सिंहासन लादून राज्य करणारा राजा असं झालं नसतं. 5 लाख फौजेचे औरंगजेब आलेला असताना 7 वर्षामध्ये एकही किल्ला त्याला न दिला हा पराक्रम संभाजी महाराजांनी गाजवला नसता. एवढा विरोध मिळून छत्रपती संभाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला, एखादा राजा बदपैली असता तर कदाचित नाच गाण्याच्या मैफिलीत रंगला असता. स्वराज्याचे युवराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती सलग 5 दिवस 5 रात्रीची दौड करतात. रायगड पासून बुऱ्हाणपूर पर्यंतची दौड करतात. बुऱ्हाणपूर जळगावच्या वर उत्तरेला 150 किलोमीटर आहे. रायगड ते बुऱ्हाणपूर सलग 5 दिवस 5 रात्रीची दौड करून संभाजी महाराज आघाडीला राहून बुऱ्हाणपूर मारतात आणि सुरतेच्या लुटीच्या तिप्पट लूट वसूल करतात. तिप्पट लूट. या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारातून, जिजाऊ माँसाहेबांच्या संस्कारातून संभाजी राजांमध्ये झिरपल्या आणि त्या झिरपल्या म्हणूनच मेरा बेटा हो जा असं औरंगजेब म्हणत असताना तुझं बेटी मज दे तो वय कबूल इतकी फार मोठी मुत्सद्देगिरीची भाषा संभाजी राजे करतात. आणि त्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानला एक चेतना मिळते, एक प्रेरणा मिळते आणि महाराष्ट्रात गवताच्या पात्याला सुद्धा भाले फुटतात. ही गोष्ट त्या संस्कारांमुळे घडली आहे. हे संभाजीराजे. नमस्कार सर. माझ्या हिशोबाने महाराष्ट्र सारखा दुसरा राज्य अजून कोणता झालेलाच नाहीये. कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारखे जे थोर पुरुष महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आहे असा दुसरा कोणता तर राज्य आहेच नाही. पण आजकालची जनरेशन सर शिवाजी महाराजांना सोडून यो हनी सिंगला फॉलो करते. सर जिथे जिजाऊ माऊली तास दीड तास दिवसभर बालिका वधू पाहत असेल, कसा घडेल दुसरा शिवाजी? तुमच्या पहिल्या विधानाला असं एक जोड देतो. तुम्ही म्हणालात की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा हिंदुस्थान महाराष्ट्रात झाला नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा हिंदुस्थानात झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जगात झाला नाही. स्वतःसाठी झाले. माझ्या बरोबर घडलेला एक प्रसंग सांगतो. वीर शिवाजी नावाची मालिका करत होते. चॅनेलचा एक डिरेक्टर आले, अमराठी दिग्दर्शक होते. त्यांनी शांतपणे मला बोलवून घेतलं आणि मला सांगितलं, देखील डॉक्टर साहेब शिवाजी कोई राजा थे नाही, ही वॉज ओनली अ वॉरियर. मी म्हटलं शूटिंग थांबवा. प्रोडक्शन हाऊस घाबरलं की चॅनलच्या दिग्दर्शकाचं शूटिंग कसं काय थांबवू शकतो हा माणूस. सगळे धावत आले, अरे नॅशनल टेलिव्हिजनवर पहिल्यांदा जातोय, असं काहीतरी थांबवू नकोस. म्हटलं शूटिंग थांबवा. म्हटलं मला काहीतरी बोलायचं. त्या दिग्दर्शकाच्या समोर गेलो, त्याला सांगितलं, सर लेट मी क्लॅरिफाय वन थिंग. छत्रपती शिवाजी महाराज इज द ओनली किंग इन द वर्ल्ड हु वॉज नॉट बॉर्न एज अ किंग. जे राजे म्हणून जन्माला आले नाहीत, हु नेव्हर बिट्रेड एनीवन टू बिकम अ किंग. त्यांनी त्यांच्या भावांच्या पाठीत खंजीर खुपसून राज्यपद मिळवलं नाही. हु स्वोन हिमसेल्फ एज अ किंग, ज्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. आणि व्हेन ही पास्ड अवे टिल दॅट टाइम ही वॉज अ किंग. जेव्हा त्यांचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा सुद्धा ते राजे होते. जगातल्या 17 थोर राजांमध्ये ना जुलियस सीझर, ना अलेक्झांडर, ना नेपोलियन बोनापार्ट, ना हिटलर कोणीही या गोष्टीमध्ये बसू शकत नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले एकमेव द्वितीय राजे. दुसरा एक फार महत्वाचा जेंडर बायस प्रश्न तुम्ही केला की आजकालच्या जिजाऊ माँसाहेब जर बालिका वधू पाहत असतील तर शिवाजी राजे जन्माला येणार कसे?
जिजाऊ मासाहेब असल्या तर शिवाजी महाराज जन्माला येतात, पण त्याच्याही आधी एक फार महत्वाची गोष्ट असते. स्वराज्य संकल्पक शहाजी राजे असल्यासारखी प्रत्येक मराठी पुरुषानं आपल्या पत्नीला जिजाऊंचं जर स्थान दिलं तर जिजाऊंचे विचार बदलू शकतात. सर्वप्रथम 1 मे महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जय अखंड महाराष्ट्र. जय अखंड महाराष्ट्र. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम सेक्युलर नेता याचं एक उदाहरण होते, पण आताची अशी एक कंडिशन आहे की त्यांना एका जातीमध्ये बांधण्यात आलेलं आहे. तर हे तोडायचं कसं, की हा दृष्टिकोन कसा बदलायचा? पहिली मी एक गोष्ट सांगितली, ती गोष्ट तुम्ही लक्षात घेतली. महाराजांचं हिंदुत्व आधी समजून घेतलं पाहिजे. दुसरी एक फार महत्वाची गोष्ट आहे, स्वतःलाच एक प्रश्न विचारला पाहिजे की आपल्याला लहानपणीच्या मित्राची त्याचं नाव आठवतं की आडनाव आठवतं, ही गोष्ट आधी ओळखून घेतली पाहिजे. आजच्या तरुणाईची अवस्था ही पाण्याच्या प्रचंड साठ्यासारखी झालेली. या पाण्याच्या प्रचंड साठ्याला जर एक विधायक वाट काढून दिली तर त्याला कालवा असं म्हणतात. त्या कालव्यावर नंदनवन फुलतं, पण त्या साठ्याला जर वाट मिळाली नाही तर ते बांध फोडतं आणि मग प्रलय येतो. या कुठल्या तरी अस्वस्थ वाटेवर आजचा तरुण आहे. आणि म्हणून उद्याचं भविष्य कसं असणार, उद्याची पिढी कशी असणार, हे तुम्ही मी आजच्या तरुणाईनं ठरवायचंय. त्यासाठी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे, माझ्या लहानपणीच्या मित्राचं नाव आठवतं की आडनाव आठवतं? काय आठवतं? नाव. म्हणजे लहानपणी त्याचं आडनाव माहित नसतं, कुठेतरी 7वी 8वी नंतर त्याचं आडनाव कळतं, कुठेतरी 11वीला ऍडमिशन घेताना त्या आडनावाच्या मागचा अर्थ कळतो, आणि कुठेतरी इंजिनिअरिंग कॉलेजला गेल्यानंतर त्याच्या मागची जात कळते. जर तुमच्या मूळ स्वभावात त्याचं नाव विचार केला तर महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचा विचार करा. विचार करा, पेशवेपद ब्राह्मण समाजाच्या हातात, किल्लेदार पद कारखानीस पद हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंच्या हातात, सरलष्कर पद हे मराठा समाजाच्या हातात, गुप्तहेर खात्याचं प्रमुख पद हे रामोशी समाजाच्या हातामध्ये. जे कुडमुडे ज्योतिषी होते तिथे जोशी समाज होता, बंजारा समाज होता. या सगळ्या गोष्टींचे सामाजिक उतरंडीचा प्रत्येकाचा विचार केला गेला होता. प्रत्येकाच्या जातीच्या गुणसूत्रांचे एक वैशिष्ट्य असतं. या गुणसूत्रांच्या वैशिष्ट्यांचा महाराजांनी विचार केला होता. प्रत्येक गुणसूत्राच्या वैशिष्ट्याचा विचार करून या प्रत्येक जातीच्या माणसाच्या चांगल्या गुणांचा वापर करून त्यांना एका विधायक धाग्यात बांधणं हे सगळ्यात मोठं सोशल इंजिनिअरिंग आहे. आणि त्यामुळे आज आपण जातीचा जेव्हा विचार करतो तेव्हा प्राचार्य शिवाजीराव भोसले एकदा त्यांच्या व्याख्यानात म्हणाले होते की जात आणि धर्म हे नदीचे 2 किनारे असतात, आणि समाजाचा प्रवाह हा या 2 किनाऱ्यांच्या मधून वाहत असतो. जर किनारे नसतील तर कदाचित प्रवाह बेबंद होऊ शकतो, पण किनाऱ्यांनी किनाऱ्याचं काम करावं, त्यांनी आडवे होऊन बांध टाकू नये, याचा एकदा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून आपल्या सोप्या भाषेत सांगतो, भावा, जर जातीच्या भिंती बांधल्या तर माणूस माणसापासून तुटतो, आणि जर त्याच जातीचे पूल बांधले तर माणूस माणसाला जोडला जातो. हे माझ्या महाराजांनी या मातीत शिकवलंय, तेवढं फक्त आत्मसात केलं पाहिजे. हॅलो, हां सर, माझं नाव मोहित सवाईकर. स्पेशली सर मी तुमच्याकरिता आलो नागपूरवरून आज तुमचा प्रोग्राम अटेंड करायला. ऍक्च्युली माझे एक्झाम चालू आहे, तरी पण मी आलो. बस मला 2 प्रश्नाची उत्तरं पाहिजे आहेत की जेही महाराष्ट्रामध्ये मोठमोठे थोर पुरुष जन्माला आलेले आहेत त्यांच्या जन्मदिनांक का बरं अशी क्लिअर नाही? कारण की आम्ही ना शिवाजी महाराजांचा जन्म साल 1627 समजावा की 1630. आणि दुसरा प्रश्न 1645. आजपर्यंत माझ्या वाचण्यात आणि ऐकण्यात असं चालू होतं. मी सांगतो ना 1645. आणि आता मला एक सांग, 1645 साली जर महाराजांचा जन्म झाला तर महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, याच्यात काही फरक पडतो? महाराजांनी रयतेच्या भाजीच्या देठाला धक्का लागू न देण्याचं रयतेचं राज्य तयार केलं, याच्यात काही फरक पडतो?
महाराजांनी सर्वसामान्य रयतेला ताकद देऊन 5 पातशांच्या छाताडावर भगवा फडकवला, याच्यात काही फरक पडतो? माझ्या भावा, जन्मतारीख बघण्यापेक्षा जन्माला येऊन माणसानं काय कर्तृत्व गाजवलं त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर ते जास्त महत्वाचं आहे. सर, आणखी एक मला इतिहासाच्या विषयामध्ये लेक्चर व्हायचं प्राध्यापक, पण माझ्या इतिहासाच्या शिक्षकावर विश्वास नाही आहे. कारण की इतिहासाबद्दल बोलायचं असलं तर मी माझ्या मराठीच्या मॅडमशी बोलत असतो, पण त्यांच्याही पेक्षा मी त्यांच्यासोबत एका मताने असहमत आहो. कारण की त्यांचं असं म्हणणं आहे, जे शिवछत्रपती शिवाजी राजांकडे युक्ती होती किंवा समज होती ते शंभू राजांकडे नव्हती. हे मला मान्य नाही, हे गोष्ट मला पचवत नाही सर. पहिली गोष्ट, तुमच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी फक्त एक कानमंत्र देतो तेवढा लक्षात ठेवा. कारण हा प्रश्न मला विचारण्यात आला होता नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेच्या मुलाखतीच्या दरम्यान, जेव्हा मी सांगितलं होतं इतिहास माझा आवडता विषय, तेव्हा विचारण्यात आलं होतं इतिहास नेमका का आवडतो. कुठल्याही इतिहासाचा आंधळा अभिमान हा घातक असतो, तितकंच तुमच्या इतिहासाचं अज्ञान हे सुद्धा घातक असतं. इतिहास हा भूतकाळात घडलेल्या घटनांचा, भूतकाळात नकळत झालेल्या चुकांचा, भूतकाळात झालेल्या गौरवशाली घटनांचा पाढा असतो. त्याच्यातून वर्तमान काळात प्रेरणा घेऊन, त्याच्यातून वर्तमान काळात स्फूर्ती घेऊन उज्ज्वल भविष्य घडवायचं असतं, तो इतिहास असतो. आणि या इतिहासाकडे कायम साक्षेपी नजरेनं बघायचं असतं. इतिहास घडला म्हणून घडला म्हणायचं नसतं, इतिहास का घडला हे विचारायचं असतं. आज हा सगळा घाट मांडला. मला पराग भाऊने सांगितलं होतं आधी शक्यतो प्रश्नोत्तर करू नका, पण मला माहित होतं की माझ्या तरुणाईच्या मनात अनेक प्रश्न खतखततात. या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे, तर इतिहास सांगण्याचं खरं गुपित आणि इतिहास सांगण्याचं खरं उद्दिष्ट साध्य होतं. इतिहास सांगायचा असेल तर नीर क्षीर विवेक बुद्धीनं कायम इतिहास सांगावा. नीर क्षीर विवेक बुद्धीनं कायम इतिहास जोपासावा. हे घडलं होतं, हे असं घडलं असेल का, याचे अनेक प्रश्न स्वतःला विचारावेत. एवढाच एक कानमंत्र. दुसरा प्रश्न, एकच उदाहरण देतो. तुझ्या इतिहासाच्या शिक्षकांना जाऊन विचार. माफ करा पत्रकार बांधवांनो, कुठेही शिक्षकांविषयी अनादर निर्माण करावा असं म्हणणं नाही, पण दुर्दैव आमच्या शिक्षण पद्धतीचं. अहो, त्या लॉर्ड मेकॉलेला जेव्हा इंग्लंडच्या राणीने पत्र लिहिलं होतं ना, म्हणजे मला बऱ्याच वेळा धन्यवाद आहे यवतमाळकरांच्या एका गोष्टीसाठी. जेव्हा पुण्यात असा कार्यक्रम करतो तेव्हा पहिला प्रश्न, शिवचरित्र सोडून पहिला प्रश्न येतो, मेडिकलची सीट वाया का घालवली, ऍक्टर का झाला. पण या शिक्षण पद्धतीवर जेव्हा मी कायम म्हणतो तेव्हा असं होतं, लॉर्ड मेकॉलेने जेव्हा शिक्षण पद्धती आणली तेव्हा इंग्लंडच्या राणीने त्याला पत्र लिहिलं. म्हणजे प्रत्येक तरुणानं ऐकण्यासारखी ही गोष्ट आहे की तुम्ही काय करतात. तेव्हा मेकॉलेनी जे पत्र लिहितात त्यांनी लिहिलं होतं की आम्ही फक्त कारकून घडवणारी शिक्षण पद्धती अंमलात आणतो आहोत, आपल्याला फक्त कारकून हवेत आणि यातूनच शिक्षण पद्धती अंमलात आणली जाईल. आणि इंग्रजी राज्य करताना जे कारकून हवेत ते कारकून घडतील. तोपर्यंत हिंदुस्थानच्या शिक्षण पद्धतीचं जे मूळ वैशिष्ट्य होतं, मूळ उद्दिष्ट होतं, शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट हे आत्म्याची उन्नती आणि व्यक्तिमत्वाचा विकास असतो. पण आज कुठल्याही तरुणाला विचारलं, बाबा तुला का शिकायचं, चांगलं शिकलो तर चांगली नोकरी मिळते, चांगली नोकरी मिळाली तर चांगली छोकरी मिळते, नोकरी छोकरी झाले की आयुष्य संपतं, व्यक्तिमत्वाचा विकास तसाच राहतो, कोणीतरी रिकाम्या डोक्यात हवे ते विचार भरतं आणि आमचे हात मोकळे राहतात कुणासाठीही बोंबा मारायला. ही गोष्ट होऊ देऊ नये म्हणून शिक्षकांना प्रश्न विचारले पाहिजे. तर तुमच्या शिक्षकांना जरूर प्रश्न विचारा. जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी युक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखी गोष्ट छत्रपती संभाजी महाराजांमध्ये नसती तर शिक्षकांना विचारा, एक तळागाळातला कार्यकर्ता म्हणून काम करत माणूस नेता होतो, त्या नेत्याचे निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि एखादा त्या नेत्याचा मंत्री असलेल्या नेत्याचा मुलगा जेव्हा मंत्री होतो तेव्हा त्याची निर्णय घेण्याची प्रक्रिया, याच्यात काही फरक असतो की नाही. एक पराक्रमी सरदाराचा शहाजी राजांचा मुलगा राजा होतो आणि वयाच्या 4-5व्या वर्षापासून जो बलिदान करत जातो, वयाच्या 14व्या वर्षी जो स्वराज्याचा युवराज होतो, त्याच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत फरक आहे. त्यामुळे संभाजी राजांना लढताना आबेकारे नावाचा फ्रेंच इतिहासकार लिहितो, जेव्हा सुरतेच्या दुसऱ्या लुटीच्या वेळी आबेकारेने संभाजी राजांना पाहिलं तेव्हा आबेकारेने लिहून ठेवलेलं आहे
शिवाजीचा मुलगा संभाजी हा अत्यंत रूपवान असून त्याच्या हाताखाली लढण्यात सैन्याला विशेष धन्यता वाटते. त्यामुळे प्रत्येक वेळी आघाडीला भिडणं ही संभाजी राजांची गोष्ट होती. त्या बळावर त्यांना तेवढा विश्वास होता. आणि जर संभाजी राजांकडे दूरदृष्टी नसती तर मुंबई बंदर विकत घेण्याची हालचाल संभाजी राजांनी केली असती. मी कायम म्हणतो, संभाजी राजे जर आणखी काही काळ जगते तर हिंदुस्थानचा इतिहास बदलला असता. संभाजी राजांनी गोव्यावर आक्रमण केलं होतं, फोंडा काबीज केला होता आणि मांडवी नदीला पूर आला म्हणून पणजी काबीज करायची राहिली नव्हती. गोव्याचा गव्हर्नर त्यांच्या प्रेषिताचं थडगं उकरून त्याचं प्रेत काढून त्याच्या समोर गव्हर्नरने तलवार ठेवली होती की गोव्याचं राज्य आम्ही तुमच्या स्वाधीन करतो, पण संभाजी नावाच्या वादळापासून आम्हाला वाचवा. जर संभाजीराजे आणखी काही काळ जगते तर गोवा हिंदुस्थानात आला असता, महाराष्ट्रात आला असता आणि नंतरचा गोवा मुक्ती संग्राम करावा लागला नसता. संभाजी महाराजांनी दुसरी एक फार मोठी गोष्ट केली होती. इंग्रजांकडून मुंबई बंदर विकत मागितलं होतं. 40 लाख होनांची ऑफर दिली होती, 80 लाख होनांची तयारी ठेवली होती आणि तरी मुंबईकर इंग्रज बदले नाहीत. तर माहीम, शीव, केळशी या बंदरांमध्ये मराठ्यांचा आरमार येऊन पोहोचलं होतं. मुंबईकर इंग्रज मुंबई सोडून सुरतेला पळून गेले होते आणि सुरतकर इंग्रज त्यांना सांगत होते, काही करा, कोणालाही मुंबई बंदर आंदण द्या, पण संभाजी नावाच्या माथेफिरूच्या हातात मुंबई बंदर लागू देऊ नका, नाहीतर हिंदुस्थानातली इंग्रजी राजवट केव्हाच उलथली जाईल. कदाचित संभाजीराजे तेव्हाच पकडले गेले नसते तर हिंदुस्थानाच्या कपाळावर कोरलेला 150 वर्षांचा ब्रिटिश गुलामगिरीचा इतिहास कोरला गेला नसता. एवढी दूरदृष्टी असणाऱ्या राजाकडे युक्ती नाही असं कसं म्हणता होणं मास्तर? हिंदुस्थानात राजेशाही होती. जेव्हा राजेशाही होती, जो कोणी राजा, त्या राजाचा मुलगा राजपुत्र, थोरला किंवा लहान, यांनाच राज्य मिळायचं. तेव्हा राजेशाही होती, ते बरोबरही होतं. आता लोकशाही आहे. या लोकशाहीतही अजूनही राजकारणात जी घराणेशाही सुरू आहे, तो त्या इतिहासाचा परिणाम आहे की वेगळं काही आहे? त्यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट होती. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायला आपण कमी पडलो असं मला काही बाबतीत वाटतं. ते म्हणजे आजच्या लोकशाहीचा खऱ्या अर्थानं उद्गाता, रयतेचं राज्य या संकल्पनेचा उद्गाता कोणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. हे समजून घेत असताना, जेव्हा लोकशाही परंपरा आत्मसात करत असताना मतदार राजा म्हटलं जातं. तो मतदार राजा हा फक्त मतदानाच्या दिवशी राजा व्हायचं टाळतो आणि मतदान हे हक्क म्हणून करत असताना कर्तव्य म्हणून करायचं असतं. हे तुम्ही आणि आम्ही विसरतो. त्यातली ताकद आम्ही ओळखायला विसरतो. ती ताकद जर सर्वसामान्य जनतेनं ओळखली, सर्वसामान्य जनतेने जर राजकारणाची वाट चोखाळायचं ठरवलं, काठावर उभं राहून पोहायचं कसं हे कोणीही सांगत असतं. पाण्यात जर सर्वसामान्य जनता उतरायला लागली तर तुम्ही म्हणता तसं चित्र बऱ्याच अर्थाने बदलेल. तुम्ही म्हणता तितकंही निराशाजनक खरोखर चित्र नाही. महाराष्ट्रातल्या अनेक गोष्टींचा जेव्हा आपण उल्लेख करतो, अनेक बाबींचा जेव्हा उल्लेख करतो, तेव्हा ही घराणेशाही बऱ्याच अंशी मोडीत निघताना आपल्याला दिसत असते. पण जर राजकर्त्याचा मुलगा हा खरोखर चांगल्या अर्थानं राज्य हाकत असेल तर त्याला जनता पाठिंबा देते. जनता आता शहाणी झाली, सुरती झाली. तुमच्यासारख्या माध्यमांमधून जर अशी कुठली गोष्ट होत असेल तर तुमच्या हातात एक टीकेचा आसूड दिलाय, तुमच्या हातून जर प्रबोधन झालं तर मला वाटतं खऱ्या अर्थानं लोकशाही आणखी मोठ्या जोमानं वाढेल. मला एक विचारायचं आहे की शिवबा हा दुसऱ्याच्या घरी करावा, पण आपल्या स्वतःच्या घरी नाही. आजच्या या आमच्या स्त्रिया ज्या आहेत यांना जर जाऊन समज जो आहे, आज आपल्या घरात प्रत्येक घरात शिवबा घडवायचा आहे, तर आमच्या स्त्रियांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? जर शिवबा घडवायचं असेल तर जसं मगाशी माझा भाऊ म्हणाला तसं आधी जिजाऊ माँसाहेब घडवाव्या लागतील. जिजाऊ माँसाहेब नुसत्या घडत नाही. जिजाऊ माँसाहेब घडण्यासाठी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यावे लागतील. जिजाऊ माँसाहेबांच्या मनात आधी अन्यायाविरुद्धची, भ्रष्टाचाराविरुद्धची, अत्याचाराविरुद्धची चीड निर्माण व्हावी लागेल. त्या चिडीचं बाळकडू आधी तुमच्या बाळराजाला द्यावं लागेल आणि त्याच वेळी पदरात विस्तव बांधण्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल. कारण शिवबा जन्माला यावा तर दुसऱ्याच्या घरात आपलं लेकरू उन्हातानात फिरू नये. तुमच्यापैकी कुणाचा जर पोरग म्हणाला आई मी राजकारणात जातो तर आधी 2 कानफडक मारायला म्हणाल गप घरी जा, अभ्यास कर, डॉक्टर हो नाही तर इंजिनियर हो, या वाटेला जाऊ नको. सुरक्षिततेचं जर कवच सोडलं तर शिवबा जन्माला येतो.
पक्षिणीनं पिलाला घरट्याबाहेर ढकलावं लागतं तर पक्षीचं पिल्लू आपल्या पंखातली ताकद आजमावून बघतं. हमरस्ता सोडून जेव्हा मारान तुडवायची तयारी ठेवली जाते तेव्हा कधीतरी मारानाची पायवाट होते आणि नंतर त्या पायवाटेचा हमरस्ता होतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तेवढी रिस्क घेण्याची तयारी ठेवली तर मला वाटतं शिवबा जन्माला येऊ शकतो. त्यासाठी अन्यायाविरुद्धची चीड आधी मनात जोपासणं गरजेचं आहे. जय शिवाजी, जय महाराष्ट्र. साहेब, छत्रपती शिवरायांचा अखंड महाराष्ट्र तोडण्याची भाषा आज काही लोक करत आहेत. तर महाराजांच्या हयातीत जर असं झालं असतं, कुणी असा प्रयत्न केला असता तर महाराजांनी त्याला कसं प्रत्युत्तर दिलं असतं, कसं त्या स्वराज्य द्रोहांना फोडून काढलं असतं? पत्रकार बांधवांनी 2 मिनिट कानावर हात ठेवले तर उत्तर देतो. नाही, खरोखर गरज नाही. इतिहासात असं एक उदाहरण आहे, जेव्हा अफजल खान चालून आला तेव्हा खंडोजी खोपडे देशमुख उतरवलीकर निघून गेले होते अफजल खानाला भेटीसाठी. वतनाची जेव्हा लालूच देण्यात आली होती आणि खंडोजी खोपड्यांनी जेव्हा स्वराज्याच्या विरोधात पाऊल उचललं होतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं स्वराज्याच्या विरोधात उचललेलं पाऊल आणि स्वराज्याच्या विरोधात उचललेला हात मुळापासून कलम करा. खंडोजी खोपड्याची अवस्था महाराजांनी तेव्हाच केली होती. आता जर महाराष्ट्र तोडण्याची भाषा होत असेल तर त्यांच्या मनसुब्यांचा खंडोजी खोपडे नक्कीच केला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे जेव्हा तुम्ही नाव घेता, छत्रपती शिवाजी महाराज या नावात अखंड महाराष्ट्र आहे ही गोष्ट आधी लक्षात ठेवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची आई सिंदखेड राजाची जिजाऊ मासाहेब हे विदर्भ कन्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले वेरूळचे मराठवाड्याचे सुपुत्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला जुन्नर तालुक्यामध्ये, आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये जो पश्चिम महाराष्ट्रात आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो कोकणातल्या रायगडच्या किल्ल्यावर. याचाच अर्थ छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अख्खा महाराष्ट्र उभा राहतो. हा अखंड महाराष्ट्र उभा राहतो. तो तोडण्याची भाषा काय करावी? थोडस विषयांतर करून बोलतो या विषयावर. आता अनेक वेळा या गोष्टींचा उल्लेख होत असतो, प्रत्येक वेळी बुद्धिभेद केला जातो. केवळ ही भावनिक गोष्ट नाही माझ्या भावांनो. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर एका गोष्टीचा फार महत्वाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात सांगितलं होतं रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू देऊ नका. याच यवतमाळ जिल्ह्यातल्या एका माजी मुख्यमंत्र्यांचा स्वर्गीय वसंतराव नाईकांचा एक फार मोठा किस्सा सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार राज्यकर्त्यामध्ये कसा रुजला गेला पाहिजे याचं एक फार मोठं उदाहरण आहे. 1972चा दुष्काळ होता. दुष्काळ पडल्यानंतर वसंतराव नाईकांनी दौरा सुरू केला होता दुष्काळी भागाचा. एका गावात भर दुपारी वसंतराव नाईक पोहोचले. दुपारी पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री आले आणि प्रत्येक जण भारावून गेला आणि एक माणूस लगबगीनं पाण्याचं भांड घेऊन आला. गावाच्या म्होरक्यानं बघितलं आणि त्या पोराला दामटलं, अरे असं गढूळ पाणी साहेबाला प्यायला द्यायचं का? वसंतराव नाईक काहीच बोलले नाही. त्यांनी तसाच ते पाण्याचं भांड घेतलं, खिशातला रुमाल काढला, दुसरं भांड मागितलं, दुसऱ्या भांड्यावर रुमाल टाकला, ते पाणी फक्त गाळून घेतलं आणि त्या शेतकऱ्यांसोबत तेच पाणी प्यायले. त्या गावात एकही आत्महत्या घडली नाही. सर्वसामान्य रयतेचं दुःख मी समजू शकतो, हे राज्यकर्त्यानं दाखवायचं असतं. दुर्दैवाने लातूरमध्ये पाण्याचे ट्रेन आली. ती ट्रेन आल्यानंतर तहान किती भागली यापेक्षा फ्लेक्स किती लागले याची जास्त चर्चा झाली. दुष्काळग्रस्त भागासाठी हेलिकॉप्टरसाठी किती लाख लिटर पाण्याची नासाडी झाली हे दुर्दैवी चित्र समोर आलं. आणि बंधाऱ्यात पाणी दिसल्यानंतर आधी सेल्फी काढायचा मोह झाला, हे दुर्दैवी चित्र तयार झालं. असं म्हणाल हे फक्त निराशाजनक चित्र आहे का? हे निराशाजनक चित्र जेव्हा समोर येत होतं तेव्हा अभिमानानं सांगतो, यवतमाळमध्ये म्हणणं आहे म्हणून नाही, कुठल्याही व्याख्यानात मी अभिमानानं ही गोष्ट सांगतो. हे चित्र समोर येत असताना माझ्या राज्याचे महसूल राज्यमंत्री सलग 16 तास एका जागी बसून जनता दरबार घेतात. हे सुद्धा चित्र मी पाहिलं आणि कुठेतरी समाधान वाटलं की महाराजांचा विचार हा कुठेतरी जागा राहतोय. आज शिवसेनेच्या माध्यमातून माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी जवळपास, कालचा जर आकडा बघितला तर जवळपास 750 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेच्या माध्यमातून 750 विवाह लावून दिले, सामुदायिक विवाह.
हे फक्त लग्न झाली नाहीत, 750 विवाह लागले, म्हणजे 1,500 कुटुंब एकमेकांची जोडली गेली. 1,500 कुटुंबांच्या कपाळावरची चिंतेची आठी मिटवण्याचा प्रयत्न झाला. जर हे विचार असतील तर महाराजांचा महाराष्ट्र हा अखंड राहतो. आज जे मागणी करतात, मराठीत एक म्हण रिकामा नावी, आणि ऐकली तशी काहीची म्हण झाली, रिकामा न्हावी आणि स्वतंत्र राज्याची, रिकामा नेता आणि स्वतंत्र राज्याची मागणी करी. आज जे स्वतंत्र राज्याची मागणी करतात त्यांनी खरोखर सांगावं, तुमचं खरोखर दिल्लीत वजन होतं ना हो? तुम्ही खरोखर मंत्रिपद उपभोगली ना हो? एवढं सगळं असताना तुम्हाला त्या प्रदेशाचं कल्याण करता आलं नाही. वेगळा मागून काय वेगळं कल्याण करणार आहात याचं आधी उत्तर द्या. वेगळा विदर्भ झाल्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का? वेगळा विदर्भ झाल्यानंतर विदर्भातल्या तरुणाला हक्काचा रोजगार मिळणार आहे का? विदर्भातल्या मर्यादित साधन संपत्तीच्या जोरावर संपूर्ण विदर्भाचं राज्य चालणार आहे का? याचं एकदा खुलेपणाने उत्तर द्यावं आणि मग मूठभर लोकांनी मागणी करावी. साधा अनुशेष ही गोष्ट कायम बोलली जाते. जर एकूण आकडेवारी पाहिली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या वाटपाची, तर पश्चिम महाराष्ट्राला तब्बल 18 वर्ष मुख्यमंत्री पद मिळालं. विदर्भाच्या हातात मुख्यमंत्री पद आत्ताची देवेंद्र फडणवीस साहेबांची काही 1.5 वर्ष जर पकडली तर विदर्भाच्या वाटेला 16 वर्ष मुख्यमंत्री पद आलं. पश्चिम महाराष्ट्र 18 वर्ष, विदर्भाच्या वाटेला 16 वर्ष, मराठवाड्याच्या वाटेला 14 वर्ष मुख्यमंत्री पद आलं. मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत अनुशेष नाही. मध्यंतरी मराठवाड्याच्या एका नेत्यानं पोलीस भरती जेव्हा सुरू झाली त्या ट्रकने माणसं नेली आणि पोलीस भरतीचा समावेश करून घेतली. विदर्भात तालेवार नेते होते, विदर्भामध्ये इतके मोठमोठे मंत्री होते. या कुठल्याच माणसाने विदर्भाचं कल्याण करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. ज्या कुठल्याच माणसाने कधी विचार केला नाही की माझ्या विदर्भातला तरुण हा प्रशासकीय सेवांमध्ये महत्वाच्या पदांवर बसला पाहिजे. राज्याचा अनुशेष आणि महामंडळाचा जेव्हा निधी निघतात तेव्हा माझ्या विदर्भातल्या तरुण अधिकाऱ्यानं, IAS अधिकाऱ्यानं ठणकावून सांगितलं पाहिजे की माझ्या विदर्भाला निधी गेला पाहिजे. ज्या नेत्यांची दूरदृष्टी विदर्भाच्या करंटपणाला कारणीभूत ठरली, स्वतंत्र विदर्भ देऊन परत त्यांच्याच हातात राज्य द्यायचंय का? याच विदर्भात एक नेतृत्व होऊन गेले, एक आमदार होऊन गेले ज्यांची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे, डॉक्टर श्रीकांत जिचकर. देशातला सर्वात सुशिक्षित राजकारणी अशी नोंद आहे. या श्रीकांत जिचकरांच्या प्रबंधामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की विदर्भ स्वतंत्र राज्य जर जन्माला आलं तर पहिल्याच दिवसापासून हे राज्य किमान 5,000 कोटी तोट्यात सुरू राहील. ज्या गोष्टीचं भुरळ पाडली जाते, या गोष्टीची नेहमी भुरळ आहे. या गोष्टीची भुरळ अशी आहे की विदर्भामध्ये प्रचंड खनिज संपत्ती आहे. हे खनिज फक्त कोळसा मोठ्या प्रमाणावर आहे. या विदर्भाला प्रचंड वनसंपत्तीची साथ लाभलेली आहे. या दोन गोष्टींचा फार मोठ्या प्रमाणात उहापोह केला जातो. विदर्भातलं मुख्य पीक कापूस. विदर्भाच्या संपूर्ण महसुलाचा जर विचार केला, विदर्भाच्या औष्णिक ऊर्जेचा एक फार मोठ्या प्रमाणे उल्लेख केला जातो की सरप्लस औष्णिक ऊर्जा, आणि या सगळ्या गोष्टीवर विदर्भ स्वतंत्र चालू शकतो. माझ्या भावांनो, काही गोष्टी डोळ्यात अंजन टाकून घ्या. म्हणून मी माझ्या भावाला जसं म्हटलं, इतिहास उघड डोळ्यांनी पाहिला तर भविष्य बांधता येतं. हा प्रश्न जरूर त्यांना विचारा. अहो, नैसर्गिक वनसंपत्ती खरोखर आहे, पण नैसर्गिक वनसंपत्तीचा रेव्हेन्यू हा राज्याकडे जमा होत नाही, तो मुख्यत्वे केंद्राकडे जमा होतो. विदर्भाला कधी मिळेल? संपूर्ण एक प्रशासकीय यंत्रणा जेव्हा स्थापन करायची आहे तेव्हा नवीन मंत्रालय, नवीन प्रशासकीय अधिकारी, नवीन सरकारी कर्मचारी या सगळ्यांचे पगार भागवण्यापेक्षा विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी रोजगार निर्मितीचा जर विचार केला तर पोटातली भूक जास्त महत्वाची असते, वेगळं राज्य महत्वाचं नसतं. जो संपूर्ण महसुलाचा भाग आहे त्याचा महाराष्ट्राचा फार मोठा महसूल हा मुंबई मधून येतो, हा विदर्भातून येत नाही. आणि हीच गोष्ट महाराजांच्या बाबतीत एका फार महत्वाच्या गोष्टीने अवलंबून राहते. स्वतंत्र झाल्यापासून भारत हिंदुस्थान आणि हिंदुस्थानातला महाराष्ट्र वाट बघतोय. ज्या मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले, ज्या मराठ्यांनी दिल्लीच्या तख्तावर घणाचे घाव टाकले, त्या महाराष्ट्रातला एक तरी माणूस कधीतरी दिल्लीच्या तख्तावर बसेल. 48 खासदारांचं बळ असून सुद्धा आम्ही दिल्लीच्या तख्तावर बसत नाही. आम्ही वेगळं राज्य करून केंद्रातलं महाराष्ट्राचं बळ आणखी जर कमी केलं तर आग्र्याच्या दरबारात औरंगजेबाला सुनावणारे महाराज कदाचित स्वर्गाच्या पायरीवर उभे राहून आम्हाला विचारतील, अरे आम्ही महाराष्ट्र तुमच्या हातात दिला होता, तो दिल्ली समोर ताठ मानेने उभे राहून दिल्लीचं तख्त काबीज करण्यासाठी दिला होता. आज सगळ्यांच्या मोबाईलवर मेसेज येत असतील, दारिद्र्याच्या उन्हात चिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झुंजला.
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. राज्याचे तुकडे करून ताकद कमी केली तर दिल्लीचेही तख्त राखितो पेक्षा दिल्लीचेही जोडे पुसितो महाराष्ट्र माझा अशी वेळ येईल माझ्या भावांना. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की म्हणायचं असेल, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं असेल तर एकजूट व्हा, एक संध व्हा, एक मूठ व्हा. रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागणार नाही. या नाण्याला दोन बाजू आहेत. एक म्हणजे माझा राजा माझं रक्षण करेल आणि दुसरी बाजू म्हणजे माझा राजा माझं भक्षण करणार नाही. एवढ्या एका गोष्टीचं भान ठेवा. कदाचित संपूर्ण महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष होईल. वेळेमुळे आता थांबतो. जाता जाता फक्त एक कविता तुमच्यासाठी सादर करतो. प्रत्येक तरुणासाठी ही कविता. प्रत्येक तरुणासाठी ही कविता आहे. प्रश्नाचं उत्तर द्यायला मला खरंच काही हरकत नाही. उद्याच्या नंतरची जी गोष्ट आहे त्याला पालकमंत्र्यांची गोष्ट असते. एक कविता जाता जाता तेवढी सादर करतो, कारण महाराज सांगताना नियम तोडायचा नसतो. ही फार महत्वाची गोष्ट आहे. ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची. ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची. वेग माझा वायूचा उर्मी आहे तारुण्याची. उदासीनता आणि नैराश्य तर केव्हाच मागे टाकले. उत्साह आणि चैतन्य आता सोबती माझे जाहले. मार्गात माझ्या येईल जो संपलाच तो पाहिजे. मग काळ आला जरी तेव्हा मागे नाही हटायचे. वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही. वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही. संपली प्रतीक्षा आता. मार्ग आपला दूर नाही. मार्ग आपला दूर नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र. सगळ्यांना विनंती आहे, कृपया आपण आपापल्या जागेवर उभे राहावं. अगदी 3 मिनिटांमध्ये आपल्याला राष्ट्रगीतासाठी आपण सगळ्यांनी उभे राहायचंय. मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे. गाहे तब जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. वेळ झाली आपली रजा घेण्याची. आपल्याला काही सुचवायचे असेल तर आमचा पत्ता आहे TCN न्यूज कार्यालय, महाबुलाय व्यायामशाळा, नृसिंग वाट, घाटंजी. फोन नंबर 072 30 27 74 77. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा घाटंजीचे एकमेव चॅनल फक्त TCN न्यूज. नमस्कार.